आज काटेपिंपळगाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे शिवना नदीला आलेल्या महापुरामुळे अनेकांचे घरं या ठिकाणी पाण्याखाली गेलेले आहे। तुम्ही बघत असाल समोर दिसतंय शेतकऱ्याचं घर असेल, शेती असेल, संपूर्ण पिकं जमीनदोस्त होऊन आपल्या घरामधील गृहउपयोगी वस्तूचा सर्व नायनाट झालेला आहे। आणि मायबाप सरकारला या ठिकाणी विनंती करण्यात येते की तात्काळ आपण या शेतकऱ्याला मदत जाहीर करून आपल्या परीने सर्व प्रयत्न करावे अशी मी या ठिकाणी विनंती करतो। मी आबासाहेब भाऊसाहेब धोत्रे, गट नंबर 144। माझं 3 एकर शेत आहे। हे बघून घ्या साहेब तुम्ही, हा एक झाड तरी उभं राहिलेलं आहे का? काय करते मुख्यमंत्री साहेबांनी? हे बघून घ्या, माझं एक झाड नाही, 3 एकर ठिबक होऊन गेलं, 15 पाईप होऊन गेले माझे। काय करणार आहे? वेळ पाण्यात गेलेली आहे, याची सरकारने दखल घेतली पाहिजे लवकरात लवकर। अन्यथा मी पाण्यात जीव देऊ शकतो संध्याकाळपर्यंत। माझं नाव आकाश शिडू पाटील धोत्रे, राहणार काटेपिंपळगाव। रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे आज आमच्या नदीला खूप पाणी आलं आणि आमच्या घरामध्ये खूप आज कमरा छातीत पाणी आहे। तरी आमचं कुटुंब पूर्ण आज स्थलांतर करण्यात आलेलं आहे आणि आमच्या कांद्याची चाळा असेल आणि आमची मक्का असेल, आमच्या शेताचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। कपाशी असेल आणि आज आम्ही सकाळपासून रात्री 12 वाजल्यापासून बिगर आज अन्न पाण्याचे उपास आहे। तरी सरकारने याची तत्काळ दखल घेऊन याची तत्काळ नोंद घ्यावी अशी मी सरकारला विनंती करतो। गेल्या 24 तासामध्ये काटेपिंपळगाव येथे अतिवृष्टी सदृश्य पाऊस या ठिकाणी झालेला आहे आणि वरील टाकळीच्या धरणाचं पाणी या ठिकाणी त्यांच्या आडमुठ्ठी धोरणामुळे या ठिकाणी काटेपिंपळगाव असेल, तसेच शिवना नदीवरील इतर गावं असतील, या सर्व गावांना त्या धरणाच्या आडमुठ्या धोरणामुळे या ठिकाणी त्रास सहन करावा लागत आहे। आणि या आडमुठ्या धोरणामुळे या ठिकाणी पूर सदृश्य परिस्थिती या ठिकाणी झाली आणि खूप शेतकऱ्यांचे या ठिकाणी नुकसान झाले। या शेतकऱ्याच्या नुकसानीची सरकारने तात्काळ पाहणी करून आणि पंचनामे करून या ठिकाणी ओला दुष्काळ या ठिकाणी जाहीर करावा अशी शेतकऱ्यांच्या वतीने मागणी करतो।